पटेल यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली। एसटी महामंडळावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपाची असून लवकरच तिथे एखाद्या राजकीय व्यक्तीला जबाबदारी दिली जाईल। हे फक्त एक महामंडळ असून महामंडळाच्या अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतला तरी शेवटी या खात्याचा मंत्री म्हणून अंतिम निर्णय आपणच घेत असतो, अशी स्पष्टोक्ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे। नाशिकच्या रामकुंड येथे होणाऱ्या गोदा आरतीवरनं पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती पुन्हा एकदा आमनेसामने आले। राज्यपाल रामतीर्थ गोदा सेवा समितीच्या गोदा आरतीला उपस्थित राहतील, मात्र पुरोहित संघानं राज्यपालांना पत्र पाठवलंय आणि त्यांच्या पारंपरिक गोदा आरतीला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेत आदेश जारी केलेत। नोकर भरती प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सहकारी संस्था नागपूरच्या विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिलेत। जळगावच्या सराफा बाजारात 24 दिवसात सोनं 5,000 रुपयांनी वाढलंय, तर चांदीच्या दरामध्ये 2,500ची वाढ झाली आहे। सोन्याचे दर 90,000च्या उंबरठ्यावरती असून चांदीचे दर 1 लाखांच्या पार जाण्याची शक्यता आहे। रिझर्व्ह बँकेकडनं रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटची कपात करण्यात आली आहे। रेपो रेट 6.5%वरनं आता 6.25%वरती आलाय। कर्जाचा हप्ता कमी होणार असल्यामुळे सर्वसामान्यांनाही दिलासा मिळणार आहे। राज्यभरातील 20,000 मासेमारी तलावांची तपासणी होणार आहे। गोड्या पाण्यातील मासेमारीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी मंत्री नितेश राणेंनी हा निर्णय घेतला। सैफ अली खानवरच्या हल्ल्याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलीस दलाला मोठं यश मिळालंय। आरोपी शरीफुलच्या बोटांचे ठसे जुळलेले असून आता अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य कोकण रेल्वेवरनं आंगणेवाडीच्या यात्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान सावंतवाडी स्टेशन दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जातील। या रेल्वे गाड्याला एकूण 19 डबे असतील। इंदोरच्या अभ्यास दौऱ्यावरती असलेल्या पुण्याच्या टीमला इंदोरचे पालिका आयुक्त शिवम वर्मा यांनी स्वतः मार्गदर्शन केलं। इंदोरमधल्या यशस्वी कचरा मॉडेलचं रहस्य पुणेकरांसमोर उलगडून दाखवलं। पुण्यामध्ये आंबेडकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यातील सांस्कृतिक भवन विस्तारीकरणाची मागणी यावेळी लावून धरण्यात आली। नवी मुंबईतील एपीएमसीच्या बाजारात ड्रॅगन फ्रूटचे दर गगनाला भिडलेत। ड्रॅगन फ्रूट आता 300 ते 350 रुपये प्रति किलो दरानं विकलं जात आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे। पालघरमधील मनोर ते दुर्वेस इथे ट्रॅफिक जाम झालाय। काँक्रिटीकरणाच्या कामामुळे रोजच्या वाहतूक कोंडीला चालक मात्र त्रस्त झाले। बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाअंतर्गत भोईवाडा पोलिसांच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीमध्ये महिला, पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सहभाग नोंदवला। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक गैरप्रकार आढळले। लोकसभेनंतर विधानसभेआधी 39 लाख मतदार वाढलेत असा आरोप राहुल गांधींनी केला। महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे असा सवालही त्यांनी उपस्थित केला। आपण फक्त आरोप करत नाही तर आपण पुरावे देतोय। 5 वर्षात 34 लाख मतदार वाढले। आमची मतं कमी झाली नाहीत तर भाजपची मतं वाढली असं राहुल गांधी म्हणतात। निवडणुकीच्या 5 महिन्याआधी मतदार कसे वाढले असा सवालही त्यांनी विचारला। दरम्यान निवडणूक आयोग जर जिवंत असेल तर राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत असं संजय राऊत म्हणाले। आता 39 लाख मतं ही महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये जातील आणि ही मतं फिरतच राहतील। दिल्लीतही ही मतं जातील अशी टीका संजय राऊतांनी केली। लोकसभा आणि विधानसभेची फोटो सहित मतदार यादी आम्हाला मिळावी अशी मागणी राहुल गांधी करतात। तर्कशुद्ध उत्तरासाठी मतदार यादीच्या चौकशीची गरज आहे। काहीतरी चूक आहे, त्यामुळे निवडणूक आयोग आम्हाला उत्तर देत नाहीये असं राहुल गांधी म्हणतात। दिल्लीत होणाऱ्या पराभवासाठी राहुल गांधींकडनं कव्हर फायर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय। निवडणूक आयोगानं उत्तरं आधीच दिली आहेत। राहुल गांधींनी पराभवाचं आत्मचिंतन करावं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर ईव्हीएम मशीन बंद करा आणि मतपत्रिकेवरती मतदान घ्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी लावून धरली। पराभवाचं दुःख नाही, पण आयोगानं न्याय द्यावा। निवडणूक आयोग पारदर्शक असावा असं सुप्रिया सुळे म्हणतात। आमचे पक्ष फोडले आहेत। आमची लढाई अजूनही कोर्टात सुरू आहे। साताऱ्याची जागा आम्ही हरलो कारण तुतारी ट्रम्पेटच्या नावाचा संभ्रम झाला असं मत सुप्रिया सुळेंनी मांडलं।
अनेक लोक संपर्कात आहेत हे निश्चित आहे. टप्प्याटप्प्यानं पक्षप्रवेश पार पडतील. 90 दिवसात 10 ते 12 माजी आमदार सोबत येतील असा दावा मंत्री उदय सामंतांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. खासदार फुटणार नाही अशी मुद्दाम पुढी सोडली गेली असा आरोप अरविंद सावंत यांनी केला. एकनाथ शिंदेंचं नेतृत्व उद्धव ठाकरेंपेक्षा उजवं आहे हे अनेकांना मान्य झालंय. त्याचमुळे लवकरच शिवसेनेत मोठे प्रवेश होतील असा दावा मंत्री उदय सामंतांनी केला. दरम्यान सर्व खासदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. सर्व खासदार निष्ठावंत आहेत, संशय घेऊ नका असं अरविंद सावंत म्हणाले. शिंदे गटाचेच रोज नवनवीन मंत्री गटांगळा खात आहेत. बीडच्या बातम्या रोखण्यासाठी या पुढ्या सोडल्या जात आहेत असं सावंत म्हणतात. ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन रेड्याची शिंग झालेली आहेत असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला. 6 काय त्यांनी 9 जण संपर्कात असल्याचं सांगायला हवं होतं. ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनीच तपासायला हवं अशी टीका राऊतांनी केली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस रोजच्या रोज शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन करतायत. शिंदे गट भाजपच्या पोटातला अपेंडिक्स आहे, ते केव्हाही कापतील असा घणाघात संजय राऊतांनी केला. तर उभाठा म्हणजे काँग्रेसच्या शरीरातला मूळव्याध आहे असं म्हणत नरेश म्हस्केंनी राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं. उभाटाला घरभर लागलेली असून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे 3च व्यक्ती त्या पक्षात राहतील असं म्हस्के म्हणतात. उद्धव ठाकरेंकडे कुणी राहायला तयार नाहीये. राऊतांसारखे लोक पक्षाला बुडवतायत अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. खासदार संजय राऊतांनी लाडकी बहीण योजनेवरनं सरकारवर निशाणा साधला. हळूहळू अनेक लाडक्या बहिणी यादीतनं वगळतील असं संजय राऊत म्हणाले. निवडणुकीत फायदा होण्यासाठी सरकारनं लाडक्या बहिणींना पैसे दिले. आता त्यांची नावं वगळून सरकार लाडक्या बहिणींचा अपमान करतंय, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल असा हल्लाबोल नाना पटोलेंनी केलाय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती राज्य सरकार नवीन नियम निकष लावल्यामुळे लाखो बहिणींच्या डोक्यावरती सध्या अपात्रतेची टांगती तलवार आहे. मात्र अद्याप यात कोणताही बदल झालेला नाही किंवा कोणती नवी तरतूद आणण्यात आलेली नाही असं वक्तव्य दादा भुसेंनी केलंय. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यात 5 लाखांची घट झाल्याची माहिती समोर येते. छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांमध्ये घट दिसते. डिसेंबर महिन्यात 2,46,00,000 लाडक्या बहिणीचे लाभार्थी होते, तर जानेवारीमध्ये हा आकडा 2,41,00,000 आलाय. विरोधकांकडनं विनाकारण भांडणं लावण्याचं काम सुरू आहे. आपण मर्यादा ओळखून राजकारण करतो, कुणीही बालिश राजकारण करू नये असं म्हणत उदय सामंतांनी विजय वडेट्टीवारांवरती टीका केली आहे. शिवभोजन थाळी बंद होण्याच्या मार्गावर असल्यानं नाना पटोलेंनी सरकारवर हल्लाबोल केला. गरिबाच्या पोटात 2 वेळचं अन्न जाऊ नये याची सरकार काळजी घेते असा हल्लाबोल त्यांनी केला. समरजित घाटगे पुन्हा एकदा भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पातळीवरती घाटगेंच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तर घाटगे यांचं सहकारात मोठं नाव आहे. भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळेंनी दिवसभरात इंदापूर तालुका पिंजून काढत अनेक गावात कार्यकर्त्यांच्या घरी जात सदस्य नोंदणीचा आढावा घेतला. यावेळी कार्यकर्त्यांच्या नोंदणी संदर्भातल्या अडचणी जाणून घेऊन त्यांनी मार्गदर्शन केलं. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. जिल्हा विकास आराखडा अद्यापही तयार नसल्यानं जिल्हा नियोजनाच्या बैठकीतनं रायगडला वगळण्यात आलाय. मात्र त्यामुळे विकास कामांवर कोणताही परिणाम होणार नाही असं स्पष्टीकरण भरत गोगावलेंनी दिलंय. राहुल सोलापूरकर यांच्यावर राज्य शासनानं कडक कारवाई करावी अशी मागणी शिवेंद्रराजे भोसले करतात. तर सोलापूरकरांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध नोंदवलाय. नाफेडकडून हमीभावानं होणारी सोयाबीन खरेदी बंद करण्यात आली आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील ऑनलाईन नोंदणी केलेल्या 21,502 शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी अद्यापही शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शासनानं मुदतवाढ न दिल्यामुळे सोयाबीन खरेदी केंद्र आजपासून बंद झाली आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये 12,000 नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी न करताच खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत. वर्ध्यामध्ये सीसीआयची कापूस खरेदी बंद आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवलाय. यावेळी कापूस खरेदी लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी होती. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यानं 2 एकर शेतात ऊसाची लागवड केली आहे. पण याच ऊसामध्ये आंतरपीक म्हणून गहू देखील पेरलाय. दोनही पिकांचं चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा या शेतकऱ्याला आहे. जळगावच्या बाजारात सध्या शेंगदाण्याला अच्छे दिन आले. शेंगदाण्याला बाजारात 100 रुपयांचा दर मिळतोय. तर पुढचा 1.5 महिना तरी शेंगदाण्याचे दर 100च्या घरात राहण्याची शक्यता आहे.
मावळमधले गुलाब व्हॅलेंटाईन डेसाठी सज्ज झालेत। यंदाच्या वर्षी गुलाबांना मागणी कमी झाल्यामुळे दर मात्र घसरलेले आहेत। आर्टिफिशियल फुलांमुळे फूल शेती धोक्यात आली आहे। जळगावच्या चाळीसगाव बाजार समितीतील लाल कांद्याची आवक वाढली आहे, मात्र कांद्याला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। शासनाकडून अनेक वर्षांपासून शेतमाल तारण योजना राबवली जाते, मात्र या योजनेचा जळगाव बाजार समितीतील एकाही शेतकऱ्यानं लाभ घेतलेला नाहीये। गेल्या 5 वर्षात योजनेसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही। आणि यानंतर ही बुलेटिनमध्ये आपल्याला बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवायचा आहे, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक।